ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. भोर तालुक्यातील नरसापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. ग्रामस्थांनी आरोपी भीमराव कांबळेला फाशी देण्याची मागणी करत निवेदन दिलं. आरोपीने यापूर्वी देखील असे गुन्हे केल्याचं सांगत त्याला कायमस्वरूपी शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. सरकारने या प्रकरणात जलद गती आरोपपत्र दाखल करण्याचे आणि ठोस पुरावे गोळे करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा विचार सुरू आहे. आरोपी कोणत्याही कारणावरून सुटणार नाही याची काळजी घेतली जाईल असं श्री शिंदे यांनी स्पष्ट केलं. ठाणे महापालिकेच्या वतीने लोकमान्य नगर, सावरकर नगर प्रभागात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेमध्ये स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. सुमारे 120 सफाई कर्मचाऱ्यांनी विविध विभागांच्या समन्वयातून परिसर स्वच्छ केला. मोहिमेदरम्यान 7 टन कचरा आणि माती उचलण्यात आली. जेटिंगच्या सहाय्याने नाले आणि रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. आरोग्य, बांधकाम, अतिक्रमण, गार्डन, ड्रेनेज विभागांनी एकत्रित काम केलं. विविध भागांमध्ये स्वच्छता करून नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यात आलं. या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेची जाणीव निर्माण झाल्याचं लक्षात आलं. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी फी वाढ, गणवेश, पुस्तक खरेदी यासारख्या मुद्द्यांवर पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात वाद निर्माण झाला होता. आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने पालक आणि न्यू होरायझन शाळेच्या संचालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊन समाधानकारक तोडगा काढण्यात आला. पालकांनी उपस्थित केलेल्या तक्रारींना योग्य प्रतिसाद देण्यात आला. शाळांनी शासनाच्या नियमांच्या बाहेर जाऊन अतिरिक्त शुल्क आकारू नये असं यावेळी श्री केळकर यांनी सांगितलं. ठाण्यातील बाळकुम येथे साईबाबा मंदिराचा 26वा वर्धापन दिन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. 5 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सत्यनारायण पूजन, भजन, महाप्रसाद, भव्य पालखी मिरवणूक यासारखे कार्यक्रम संपन्न झाले. परिसरामध्ये या वर्धापन दिन उत्सवामुळे जत्रामय वातावरण निर्माण झालं होतं. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या संपूर्ण उत्सवाला भेट दिली. मंडळाचे अध्यक्ष श्री देवराम भोईर तसंच नगरसेवक श्री संजय भोईर, श्री भूषण भोईर आणि इतरही मान्यवरांनी यावेळेस उपस्थितांचं स्वागत केलं. सर्वप्रथम नमस्कार, ओम साईराम. आज आमचं बालकुमचा जो साईबाबा मंदिराचा जो उत्सव आहे त्या उत्सवाला 26 वर्ष झालेली आहेत. त्याच्याबरोबरच अनेक भाविक जे वर्षानुवर्ष या मंदिराच्या इथे येऊन माथा टेकतात आणि लोकांची ही श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा आज बरेच पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये गाजलेली आहे. गेल्या वर्षीच आमच्या मंदिरामध्ये साईबाबाचे पादुका आलेले, तर असंच हा कार्यक्रम वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे. लोकांची साईबाबांवरती पण श्रद्धा अशीच वाढत राहील आणि हीच अशी अपेक्षा करतो. आणि आमच्या कार्यक्रममध्ये असा भव्यदिव्य असा हा मोठा जत्रेचा एक माहोल असतो, पालणे असतात. त्याच्याबरोबर हजारो भाविक इथे जेवून भोजनाचाही लाभ घेऊन जातात. दुपारचा आणि संध्याकाळचा हा आमचा महाभंडारा असतो. त्याचबरोबर दर गुरुवारी या मंदिरामध्ये वर्षभर दर गुरुवारी आम्ही इथे भंडारा ठेवतो. त्यातही 1000 भाविक इथे जेवून जातात. तर नक्कीच आपल्या माध्यमातून पूर्ण ठाणेभरमध्ये आपला हा साईबाबांचा मंदिर हा लोकांपर्यंत पोहोचावं हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. शिवसेना विभाग प्रमुख माननीय श्री जेरी डेव्हिड साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ जयश्री जेरी डेव्हिड. पुनश्च एकदा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी कायम उपलब्ध असणारे, प्रभागाच्या विकासाचा ध्यास घेऊन कायम काम करणारे माननीय श्री जेरी डेव्हिड साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नगरसेविका जयश्री जेरी डेव्हिड. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective.
Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. शिवसेना विभाग प्रमुख माननीय श्री जेरी डेव्हिड साहेबांना श्री गणेश टाक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जेरी भाई आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री गणेश टाक यांच्या वतीने श्री जेरी डेव्हिड साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. शिवसेना विभाग प्रमुख माननीय श्री जेरी डेव्हिड साहेबांना श्री गणेश टाक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जेरी भाई आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री गणेश टाक यांच्या वतीने श्री जेरी डेव्हिड साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शिवसेना विभाग प्रमुख माननीय श्री जेरी डेव्हिड साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ जयश्री जेरी डेव्हिड. पुनश्च एकदा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी कायम उपलब्ध असणारे, प्रभागाच्या विकासाचा ध्यास घेऊन कायम काम करणारे माननीय श्री जेरी डेव्हिड साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नगरसेविका जयश्री जेरी डेव्हिड. ठाणे शहरामध्ये गुरुवारी काही भागांमध्ये दुपारी 12 ते रात्री 8 मे दुपारी 12 या कालावधीमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 12वी जलवाहिनीवरील देखभाल आणि दुरुस्ती कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिवा, मुंब्रा वगळता कळवा, वागळे, मानपाडा परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर काही दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आवश्यक पाणी साठवून ठेवावं आणि काटकसरीने वापर करावा असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. ठाण्यातील वागलेट इस्टेट परिसरात 6 वर्षाच्या मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. इंदिरानगर झोपडपट्टीत खेळताना तो उघड्या विजेच्या केबलच्या संपर्कात आला. या घटनेनंतर परिसरामध्ये संताप व्यक्त करण्यात आला. स्थानिकांनी महावितरणवर निष्काळजीपणाचा आरोप केला असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन देखील केलं. यापूर्वीही तक्रारी करून देखील महावितरणकडून कोणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई न झाल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. MSCBचा भोंगाल कारभार हा समोर आलेला आहे. कारण या आमच्या संपूर्ण स्लम एरियामध्ये ज्या ठिकाणी पाहाल त्या ठिकाणी तुम्हाला वायरीचं असं बंच मिळतील. अनेक वेळेला आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत. MSCBला सांगितलेलं आहे का जागोजागी मीटर प्रत्येकाच्या दरवाज्यावर बसवा, व्यवस्थितपणे वायरिंगचं हे करा, पण त्याने कधीही ते ऐकलं नाही.
आणि आज आपल्याला बघितलं एक 6 वर्षाचा चिमुकला, तो 6 वर्षाचा चिमुकला सहील शेख हा याचा आज मृत्यू झालेला आहे. त्या MSCBच्याच याची 100% चुकी आहे की ती वायर तिकडनं जात होती आणि त्या ग्रिलला ती वायर टच झाली आणि त्याचा शॉक त्या मुलाला बसला, तो जागीच मृत्युमुखी पडला. याची संपूर्ण जबाबदारी ही MSCBच्या अधिकाऱ्यांची आहे. मग तो कार्यकारी अभियंता असेल, तो डेप्युटी असेल, तो ज्युनियर इंजिनियर असेल, यांना वायरमॅन तिकडचा लाईनमॅन असेल, जे जे त्याला संबंधित आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, ही आमची पहिली मागणी आहे. रुग्णवाहिकांमध्ये दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाणे परिवहन कार्यालयाला निवेदन देण्यात आलं आहे. सहपरिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व रुग्णवाहिका आणि रुग्णालयांमध्ये दरपत्रक प्रदर्शित करणं आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांची फसवणूक टाळता येईल असा उद्देश आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. पुढील आठवड्यात याबाबत कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे. ठाणे RTOमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये दरपत्रक बंधनकारक करण्यासाठी दुसऱ्यांदा सह आयुक्तांनी पत्र काढलेलं आहे, आदेश काढलेला आहे. ते देण्यासाठी आम्ही इथल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आत्ता भेटलेलो आहे आणि हे निवेदन त्यांना दिलेलं आहे. गेल्या 3 महिन्यापूर्वी यासंबंधी आदेश निघाला होता, परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. त्यामुळे परिवहन आयुक्तांना पुन्हा निवेदन देऊन हे आदेश पुन्हा काढायला लावलेले आहेत. आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने सध्या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 1 ते 10 मे या कालावधीमध्ये या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आंबा महोत्सवाच्या दरम्यान कोकण परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची व्यासपीठ मिळावं या दृष्टिकोनातून या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन गेले अनेक वर्ष आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने करण्यात येतं. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी, ग्राहकांना उच्च प्रतीचे आंबे रास्त भावामध्ये मिळावे या दृष्टिकोनातून ही चळवळ सुरू झाली. आता या संपूर्ण चळवळीला ग्राहक चळवळीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. आंबा महोत्सवाची वाट ठाणेकर नागरिक बघत असतात. अनेक जण फक्त आंबा महोत्सवामधूनच आंबा विकत घेत असतात. त्यामुळे एक प्रकारे या आंबा महोत्सवाला ठाणेकर नागरिकांचा खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी यासह आंब्याच्या विविध जाती या ठिकाणी बघायला मिळतात. त्याचप्रमाणे कोकण उत्पादनं देखील या ठिकाणी उपलब्ध असल्याने नागरिक बेहद खुश आहेत. ही आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांना चांगला दर्जेदार माल मिळाला पाहिजे. कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेला असता कामा नये आणि वाजवी भावाने उत्तम दर्जाचा आंबा मिळण्याकरता ही एक चळवळ जी राबवतोय त्याला ठाणेकरांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी देखील खूप प्रतिसाद दिला आहे. मला वाटतं मी ठाणेकरांना आवाहन करतो की आपण ज्या महोत्सवाची वाट बघत असता तो 1 मेच्या महाराष्ट्र दिनी, कामगार दिनी हा आंबा महोत्सव दरवर्षीप्रमाणे सुरू झाला आहे. आपण अवश्य त्या महोत्सवाला भेट द्या आणि आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बळ द्या. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.